बोल ना. काय आज अॅनिव्हर्सरी. इकडे ये ना. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. तर मी संपदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी व्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुम्ही पाहिलंच आज आहे आमची अॅनिव्हर्सरी, 3rd अॅनिव्हर्सरी आहे. प्लस माझ्या गाडीचा आज बर्थडे आहे, म्हणजे 1 वर्ष कंप्लीट झालाय तिला. पण माझ्या होनी 2nd अॅनिव्हर्सरीला हे गिफ्ट दिलं होतं माझ्यासाठी. खूप भारी वाटतंय. आणि मी पटपट आवरून घेतलं. आहो गेले होते कंपनीमध्ये आणि मी सुट्टी मारली होती. आणि आज आहे ना खूप भारी दिवस होता, कारण आज होता गुरुवार, माझा 10वा गुरुवार आहे पारायणातला. आणि आज आमची अॅनिव्हर्सरी प्लस आमच्या गाडीला 1 वर्ष कंप्लीट झाला. खरंच एवढं जुळून आलं होतं ना. आणि फायनली गुरुवार होता, ते जास्त महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. मग आहे ना मी पटापट आवरून घेतलं, पटकन पारायणाला बसले. पारायण सुद्धा मी पटकन कंप्लीट करून घेतलं, कारण आहे ना मला आहोंसाठी खूप सरप्राईज प्लॅन करायचं होतं. पण आहे ना नेमकी लाईट गेली होती आणि आज गुरुवार होते, माझ्या लक्षातच नव्हतं, कारण आमच्याकडे गुरुवारी लाईट जात असते. पारायण तर करून घेतलं होतं, सोबत आहे ना सगळा स्वयंपाक पण रेडी झाला होता. पण माझ्या आहोंनीच मला मोठं सरप्राईज दिलं होतं. ते डायरेक्ट हावडे घेऊन आले होते, म्हणजे 1 वाजता ते आले होते. मी जेव्हा त्यांना डबा घेऊन गेले ना, ते बोलले अगं मी हावडे घेतला. मग आम्ही दोघंही तिथून आलो. त्याच्यानंतर आहे ना 1-1.5 तास टाइमपास केला. मस्त असं बाहेर जायचं होतं म्हणून पटकन चहा वगैरे घेतला. त्यांनी मला सांगितलं होतं चहा ठेव, नंतर आपण बाहेर जाऊया. पटकन आवरून घेतलं, चहा वगैरे पिला. आणि मग आमचा थोडासा टाइमपास चालू होता, कारण काय करायचंय काय नाही. मी तुमच्यासाठी काय प्लॅन केलं होतं मी त्यांना सांगत होते. सगळ्याचा प्लॅनचा फ्लॉप झाला होता, सगळा पचका झाला होता, हेच मी त्यांना सांगत होते हसून हसून. त्याच्यानंतर आम्ही दोघे मस्त रेडी झालो होतो, कारण बाहेर जायचं होतं. मी माझ्या आहोंसाठी एक गिफ्ट घेतले. हे तुम्हाला कळालंच असेल की मी काय गिफ्ट घेतले. मी माझ्या आहोंसाठी ना कानातली बाळी घेतली आहे, जी की अवेलेबलच नव्हती. आम्हाला 1 ग्रामच्या प्लस हवी होती, ती काय अवेलेबल नव्हती. 750-800 मिली काहीतरी होती. मग ती आम्ही बनवायला टाकली. आणि मग त्यांचा आहे ना कान कधीच टोचलेला नाहीये, तो पण टोचून घेतला, चांदीच्या तारेने टोचून घेतला. मग ते बोलले की 3-1 दिवसात मिळून जाईल. म्हटलं चला आज कान तरी टोचून घेऊया, कारण नंतर पौष लागणार होता. पटकन कान वगैरे टोचला, केक वगैरे घेऊन आलो. येताना सोबत मेथीची भाजी पण घेऊन आला, थोडासा भाजीपाला आणला होता. मेथीची भाजी बापरे खूप दिवसानंतर आणली होती. पटकन रूमला आलो आणि पटकन आहे ना देवपूजा वगैरे करून घेतली होती मस्त. मला कारण नैवेद्य वगैरे पण दाखवायचा होता. बघू याच्या पुढचा ब्लॉग नक्की बघा, कारण खूप इंटरेस्टिंग आहे. पुढे गाडीचं काय सगळ्या गोष्टी.